लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, ज्या हप्त्याची आतुरता लागली सर्व लाडक्या ताईंना वाटतं की हा हप्ता कधी येणार आहे, तर कोणत्या तारखेला या ठिकाणी वाटप होणार आहे याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली। तर या तारखेला तुम्हाला हे हप्ता वाटप होणार आहे याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, ती तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो ज्या ज्या ताईंना मागचा हप्ता भेटला नव्हता त्यांनी आपलं नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटपट सर्वांनी सांगायचं आहे, कारण की एक महत्वाची मोठी बातमी समोर आली। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी वाटप होणार आहे, कोणत्या तारखेला वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वांना 14वा हप्ता हवाय का, ऑगस्ट महिन्याचा हप्ता सगळ्याला हवाय का, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता, या तारखेला तुम्हाला वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता। तर कोणती अशी तारीख आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला वाटप होऊ शकतं त्या गोष्टी बघणार आहोत। त्याचबरोबर महिना संपण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत। बघा ऑगस्ट महिना संपायला फक्त 2 दिवस बाकी आहेत, मग नेमकं कधी तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे आणि 14वा हप्ता किती मिळणार आहे, तर हे पण महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या। बघा लाडक्या ताई वाट बघत बसल्यात की सर आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, सर आम्हाला 13वा हप्ता भेटला नाही, मग हा 14वा हप्ता आम्हाला भेटणार आहे का आणि 14वा हप्त्यासोबत मागचे हप्ते आम्हाला भेटणार आहेत का, याच्याबद्दलची एक महत्वाची बातमी समोर आली। सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला डायरेक्ट आता सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे, तारखा कोणत्या तारखेस या ठिकाणी तुम्हाला 14वा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे याच्याबद्दलची मोठी बातमी असणार आहे, ती पण तुम्हाला मी खाली दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया हा जो 14वा हप्ता आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, तो त्याच्या वेगवेगळ्या दिनांक बघा 27 ऑगस्ट बऱ्याच ठिकाणी वाटत होतं। बघा बऱ्याच ठिकाणी न्यूजपेपरला, बऱ्याच टीव्ही चॅनलवर सगळीकडे आलं होतं की गणपतीच्या सणानिमित्त या ठिकाणी वाटप होणार आहे। बऱ्याच ताईला वाटत होतं की बाबा गणपतीच्या निमित्त आम्हाला वाटप व्हायला पाहिजे होतं, पण गणपतीच्या आगमन पण झालेलं आहे तरी वाटप अजून झालेलं नाहीये, म्हणजे गणपतीच्या आगमनाला वाटप झालेलं नाही, ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजलेली आहे। त्याचबरोबर आता दुसरी महत्वाची तारीख असणार आहे ती म्हणजे कोणती आहे बघा 1 ऑगस्ट। 1 ऑगस्ट आहे सोमवारी हा येणाऱ्या सोमवारी 1 ऑगस्ट आहे, गौरी गणपतीचं या ठिकाणी आगमन होणार आहे। पण लक्षात घ्या लाडक्यानो 1 ऑगस्ट जी ही तारीख आहे, या 1 ऑगस्टच्या अगोदर GR येणं खूप गरजेचं आहे। GR अजून आलेला नाहीये। आज जवळजवळ बघा 27-28 तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 28 तारीख आहे। 1-2 दिवसामध्ये GR येणं शक्य नाहीये, कारण आता गणपती बसल्यामुळे या ठिकाणी सगळ्याला माहिती आहे की सगळं मंत्रिमंडळ असेल किंवा सगळेच लोक या ठिकाणी बिझी असतात आणि या ठिकाणी सुट्ट्या असल्यामुळे तर GR येणं खूप कमी शक्यता आहे। त्याच्यामुळे 1 ऑगस्ट या तारखेला पण शक्यता खूप कमी आहे। या ठिकाणी सगळीकडे म्हणलं जात आहे की गौरी गणपतीला या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे, गौरी गणपतीला हप्ता वाटप होणार आहे, गणपतीला या ठिकाणी हप्ता वाटप होणार होता, पण या ठिकाणी बघा लक्षात घेता येईल या दोन्ही तारखा या ठिकाणी जवळ आल्यामुळे आणि अजून कोणती सरकारची या ठिकाणी काय आले अधिकृत माहिती समोर न आल्यामुळे या दोन्ही तारखेला हप्ता वाटप होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे गौरी गणपतीला चान्सेस खूप कमी आहेत। आता राहिली तारीख कोणती 5 सप्टेंबर। 5 सप्टेंबर 2 या ठिकाणी महत्वाच्या या ठिकाणी गोष्टी आहेत। 5 सप्टेंबरला एक आहे आपल्या सर्व लाडक्या मुस्लिम बांधवांचा हा सण आहे ईद ए मिलाद। या निमित्त जर हप्ता वाटप झाला तर खूपच चांगलं होईल आणि त्या दिवशी बघा शिक्षक दिन पण आहे। या 2 महत्वाच्या गोष्टी असणार आहेत कधी 5 सप्टेंबरला आणि शुक्रवार पण आहे। बघा शुक्रवार पण आहे आणि एक लक्षात घ्या लाडक्यानो मागचा हप्ता आणि त्याच्या अगोदरचा हप्ता 2 हप्ते या ठिकाणी 5 तारखेला वाटप सुरू झालं होतं, 5 तारखेला सुरू झालं होतं आणि यावेळेस तर एक चांगलं कारण पण आहे आणि 5 सप्टेंबर शुक्रवारी असलंय, त्याच्यामुळे शुक्रवारच्या अगोदर जर 2-3 GR येऊन गेले, असं काही नाही की प्रत्येक वेळेस 3 GR याची गरज आहे, पण जास्तीत जास्त लक्षात घ्या पहिला महत्वाचा GR आला आणि दुसरा 400-500 कोटीचा एक GR आला की 100% तुम्हाला हप्ता वाटप होत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक लक्षात घ्या 5 सप्टेंबर एक महत्वाची तारीख या ठिकाणी असणार आहे, ही पहिली तारीख असणार आहे 5 सप्टेंबरची। नंतर आहे 6 सप्टेंबर शनिवार असणार आहे, 6 सप्टेंबरला शनिवार असणार आहे आणि मागच्या वेळेस बघा मागचा जो हप्ता होता 13वा हप्ता 6 तारखेलाच वाटप सुरू झालं होतं, 6 जुलैला या ठिकाणी सुरुवात झाली होती, 6
ऑगस्टला सुरुवात झाली होती वाटप सुरू व्हायला. तर या ठिकाणी गणपतीचं विसर्जन आहे, आपल्या बाप्पांचं विसर्जन असणार आहे त्या दिवशी. आता त्या दिवसानिमित्त एक या ठिकाणी तारीख असणार आहे आणि 6 तारखेला मागच्या वेळेस पण या ठिकाणी वाटप झालं, तर ही एक महत्वाची तारीख असणार आहे. आता राहिला प्रश्न 8 सप्टेंबर. तर 8 सप्टेंबरला सोमवार असणार आहे बघा लाडके बहिणींनो. तर या ठिकाणी 8 सप्टेंबर मी तुम्हाला एक तारीख सांगत आहे. ह्या वेगवेगळ्या सणाच्या तारखा आहेत आणि मी तुम्हाला एक तारीख सांगत आहे 8 सप्टेंबर. तर 8 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सगळ्याला वाटप होणार आहे. 8 सप्टेंबर ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची. 8 सप्टेंबर सोमवार असणार आहे. या सोमवारच्या दिनाच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला वाटप होऊ शकतं किंवा या 8 सप्टेंबरच्या आसपास तुम्हाला या ठिकाणी वाटप होऊ शकतं. अशी ही महत्वाची तारीख असणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ही सांगत आहे. पण याच्याबद्दल अजून जर काही माहिती आली आणि अगोदर पैसे वाटप झाले, याच्या अगोदर झालं तर खूपच चांगलं, कारण आपण सरकारकडे तर विनंतीच करत आहे की सगळ्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे. पण सरकारच्या या नियोजनानुसार किंवा आतल्या अजून गोष्टी मी तुम्हाला अजून सांगितलेल्या नाहीयेत. पण 8 सप्टेंबर एक महत्वाची तारीख आहे. ही तारखेला असं कोणत्या लाडक्या त्याला वाटतं की 8 सप्टेंबरच्या अगोदरच पैसे भेटायला पाहिजेत. पटपट सर्वांनी सांगायचंय की 8 सप्टेंबरच्या अगोदर सर आम्हाला गुड न्यूज भेटून द्या. सर्वांना सगळ्या ताईंना लवकरात लवकर पैसे भेटून द्या. या 3 ज्या आहेत, 1 ऑगस्ट असेल, 5 सप्टेंबर असेल, 6 सप्टेंबर असेल, या 3 दिवस काय म्हणजे सणाच्या निमित्तानंच आम्हाला वाटप झालं तर खूपच चांगलं होईल. सगळ्याला हीच आणि सरकारकडे पण ही आपली मागणी असणार आहे की बाबा लवकरात लवकर हप्ता वाटप करून टाकून द्या. तर हे 8 सप्टेंबर एक लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढचा एक महत्वाचा या ठिकाणी गोष्ट मी सांगत आहे ती म्हणजे कोणत्या तारखेला तुम्हाला एक सांगितलंय, कोणत्या तारखेत 14वा हप्ता वाटप होणार आहे. तर 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाटप होईल. महिना संपण्यास फक्त 2 दिवस बाकी राहिले बघा. आता महिना संपायला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि ज्या ताईंना अजून मागचे पण हप्ते भेटले नाहीयेत त्या ताईंची पडताळणी चालू आहे. सगळ्याला माहिती त्यांची पडताळणी चालू आहे आणि या दरम्यान 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळावा सरकारकडे एक विनंती आहे. आता ऑगस्ट महिना संपायला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेत. प्रत्येक वेळेस असं व्हायला लागले त्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात भेटतच नाहीये, पुढच्या महिन्यामध्ये चाललाय. एखाद्या वेळेस असं होईल किंवा सरकार म्हणेल की यावेळेस हप्ता पुढच्या वेळेस अजून होईल, म्हणजे 2 महिन्याचा गॅप पडेल, नंतर 3 महिन्याचा गॅप पडेल. असं व्हायला नको. सरकारकडे एक कळकळीची विनंती, हात जोडून एक विनंती आहे की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट मध्येच भेटायला पाहिजे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर मध्येच भेटायला पाहिजे, जुलैचा हप्ता जुलै महिन्यात भेटायला पाहिजे. तर यावेळेस बघा ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिन्यात संपायला 2 दिवस बाकी आहेत तरी पण अजून भेटलेला नाहीये. तर सरकारकडे आता विनंती असणार आहे आणि मागणी असणार आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी वाटप करावा. म्हणजे येणाऱ्या या 10 दिवसामध्ये दोन्ही हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत. असं मी सरकारकडे डायरेक्ट विनंती करत आहे, मागणी करत आहे. आणि या मागणीला कोणाकोणाचा सपोर्ट आहे सांगा. 3000 रुपये ज्या ज्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत त्यांना 3000 रुपये एकत्र लाडक्या बहिणींना भेटावेत असं मी सरकारकडे विनंती करत आहे. कारण की जर हातावर हात ठेवून जर गप्प बसत राहिलो, शांत बसत राहिलो किंवा जर सरकार जसं टाकते तसं आपण जर घेत राहिलो तर सरकार त्याच्या पद्धतीने ते टाकत राहणार आहे. पण जर आपण या ठिकाणी मागणी करत राहिलो, खंबीरपणे या ठिकाणी सपोर्ट करत राहिलो आणि सरकारला विचारत राहिलो नेहमी की बाबा आम्हाला हे मागणी आमच्या आहेत, ह्या मागण्या आमच्या पूर्ण करा, तरच सरकार आपल्याकडे लक्ष देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे, सगळ्यांनी मागणी करत राहायचं आहे की बाबा हा येणारा जो हप्ता असणार आहे 2 हप्ते आम्हाला एकत्र भेटायला पाहिजेत आणि ज्या मागच्या लाडक्या बहिणीला 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांना देखील यावेळेस सगळ्यांना हप्ता टाकावा अशी पण मी सरकारकडे विनंती करत आहे. आणि राहिला गोष्ट म्हणजे 14वा हप्ता किती भेटणार आहे, तर यावेळेस तर 1500 रुपये भेटणार आहे. सरकारच्या नुसार तर 1500 रुपये भेटणार आहे हे सगळ्याला माहिती आहे. असं नाही की मला पण माहित नाही, मला पण माहिती आहे 1500 रुपये भेटणार आहेत. पण सरकारकडे आपण मागणी करत राहिलो तरच सरकार एक दिवस आपण ऐकेल. सगळ्याला माहितीये जर आपण काहीच मागणी करत राहिलो नाही तर काहीच भेटणार नाहीये. काहीतरी मागणी करत राहिलो, भले या महिन्यात नाही भेटणार, पुढच्या महिन्यात नाही भेटणार, पण एक दिवस सरकारला आपलं ऐकावंच लागणार आहे आणि सरकार आपली मागण्या पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मागणी करत राहायचंय, सपोर्ट करत राहायचंय. हा ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सदैव सोबत असणार, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये पटपट लिहायचंय आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करताय. व्हॉट्सअप असेल, तुमचं स्टेटस असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.